तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला, तर मित्रांनो, ऐकलंच असल आदितीताई तटकरे काय बोलल्या. आदितीताई म्हणाल्या, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या 12,000हून अधिक पुरुषांच्या खात्यांची सरकार तपासणी करत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महायुती सरकारने सुरू केलेल्या या प्रमुख योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत मिळते. आम्ही 12,000 खात्यांची सत्यता पडताळण्यासाठी आणि महिलांसाठी असलेली मासिक मदत घरातील पुरुष सदस्याच्या खात्यात जमा होत आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांची असे त्यांनी. काही लोक लाडकी बहीण योजना वाईट आहे हे सिद्ध करू इच्छिता असा दावा त्यांनी केला आहे. गेल्या वर्षी या योजनेसाठी नोंदणी केलेल्या 50 लाख बँक खात्यांमध्ये आधार जोडले गेले नव्हते, असे मंत्र्यांनी सांगितले. लाडकी बहिणीमुळेच आधाराचे बीजिंग झाले, असंही त्या म्हणाल्या. यामुळे महिला लाभार्थ्यांना केवळ लाडकी बहीण अंतर्गत महिना मिळणार आहे, नाहीतर त्यांच्या इतर कामांमध्येही मदत होईल, असे त्या म्हणाल्या. गेल्या महिन्यात वरील आणि तंत्रज्ञान विभागाच्या आकडेवारीचा हवाला देऊन दावा केला होता की सुमारे 26,34,00,000 व्यक्ती अपात्र असूनही योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवत आहेत. त्यांनी सांगितले की असे आढळून आले की काही लाभार्थी अनेक योजनांचा लाभ घेत होते. काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी होते. तर काय वाटतं, काही महिलांचे खाते बंद पडण्यात येणार आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठून आहात, तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा. आणि कोणाकोणाचे पैसे आले आहेत त्यांनी कमेंट करा.